नमस्कार. मी गणेश कुंभार आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. इन्फॉर्मेशन बरोबर मोटिव्हेशन देणाऱ्या जगप्रसिद्ध चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे गोष्ट फायद्याची. कारण इथे आहे तुमचा फायदा, हाच आमचा वायदा. आणि आज फायद्याची गोष्ट सांगण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत सिद्धार्थ बाबर सर, जे संजीवन योग थेरपिस्ट आहेत. सर तुमचं आमच्या स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. सो एकंदर संजीवन योग थेरपी हे जी थेरपी तुम्ही डेव्हलप केली, सो ते एक्झॅक्टली काय आहे? ती कशावर काम करते? सर नावामध्येच याच्या आहे संजीवन योग थेरपीमध्ये, की ही रुग्णांना संजीवनी देणारी थेरपी आहे. ओके, ही माझे गुरु डॉक्टर करंदीकर यांनी निर्माण केलेली थेरपी आहे ओके. आणि गेल्या 37 वर्षापासून पुण्यामध्ये नारायण पेठेमध्ये ही थेरपी कबीरबाग मठ संस्थेमध्ये दिली जाते. ओ. तिथून मी ही शिकलेलो आहे आणि आता मी योगा प्लस नावानी हिंजवडी भागामध्ये ही हं. थेरपी रुग्णांना देण्याचं काम करतो. वाह! वाह! म्हणजे अर्थात जॉइंट पेन, स्पाइन पेन आज जे काही त्रास लोकांना दिसतायत, त्याच्यातून अगदी सुटका या थेरपीतून मिळते. अगदी बरोबर, अगदी बरोबर. ओके, ओके. स्पाइन पेन किंवा गुडघेदुखी, कंबरदुखी हे आपण जे वयोवृद्ध लोक आहेत त्यांच्यामध्ये बघतो. ते कॉमनच आहे, आपण असं मानतो. पण जे आजचे तरुण मुलं आहेत, 20-25 वयामध्येच ह्या त्रासाला ग्रस्त झालेत किंवा त्रासाने ग्रस्त झालेत. सो यामागचं काय कारण वाटतं? सर याच्यामागे मुख्य कारण म्हणजे आजची बदललेली जीवनशैली. हं, खूप साऱ्या आता पूर्वी ज्याप्रमाणे आपण कामामध्ये विविधता होती, तशी आता कामामध्ये विविधता राहिलेली नाही. हं. जो व्यक्ती बसून काम करतोय, तो सतत बसूनच काम करतोय. ज्याला उभं राहून काम आहे, त्याला सतत उभं राहूनच काम आहे. हां. आणि मोबाईल, लॅपटॉप, कॉम्प्युटर यांचा अतिवापर. ओके. वापर करत असताना पण चुकीच्या पद्धतीने बसणं, चुकीच्या पद्धतीने उभं राहणं, म्हणजे जे तुम्ही बॉडी तुमची कॅरी करताय, ती हां. कशाप्रकारे कॅरी करताय हे जास्त महत्त्वाचं आहे. आणि ओके. आजकाल जी जीवनशैली आपण बदललेली म्हणतो, जी मोनोटॉनस ॲक्शन होतीये. हां. मोनोटॉनस ॲक्शन म्हणजे काय? तर एकच एक सतत आपण हालचाल करतोय. म्हणजे लॅपटॉप, कॉम्प्युटरवरती सध्या काम वाढलेलं आहे. तर हां. तुमचे हात सतत समोरच्या बाजूला असतात. तर समोरच्या बाजूचे जे स्नायू आहेत किंवा ते जास्त प्रमाणामध्ये हां. वापरले जातात आणि त्याच्यामुळे ही जी मोनोटॉनस ॲक्शन आहे, ती तुमच्या दुखण्याचं कारण बनायला लागलेली आहे. म्हणजे अर्थात एकाच पोझिशनमध्ये सतत बसल्यामुळे स्टिफनेस जाणवतो. शरीराची हालचाल ऑब्व्हियसली कमी होते. त्याच्यामुळे हे त्रास व्हायला लागले. अगदी बरोबर. म्हणजे याला असं आपण म्हणू शकतो, की व्यायामाचा अभाव किंवा योग्य व्यायामाचा अभाव आणि दिवसभरामध्ये आपण करत असलेल्या हालचाली यांचा ताळमेळ होत नाहीये. पण मग आता असं बसणं किंवा हे जे काम आहे, आता हा जीवनाचा एक भाग आहे. ते बसणं किंवा ते काम करणं आता गरजेचंच आहे. मग हे काम तर करायचंच आहे. प्लस हा त्रास पण नाही झाला पाहिजे. जॉइंट पेन, स्पाइन पेन म्हणा. मग ह्याच्यासाठी काय उपाय आहे? तर याला संजीवन योगा थेरपीमध्ये आम्ही काउंटर स्ट्रेच म्हणतो. हां. तर आपण दिवसभरामध्ये जे काही काम करतोय, त्याच्या विरुद्ध आपल्याला मसल ताणायचे असतात. म्हणजे ज्या मसलचा वापर होतो, हां. ते मसल हळू-हळू अतिवापरामुळे स्टिफ व्हायला लागतात आणि ओके. त्याच्या विरुद्ध बाजूचे मसल हं. हे नेहमी अति ताणलेल्या परिस्थितीमध्ये राहतात. तर हा जो मस्क्युलर ओके. इम्बॅलन्स निर्माण होतोय शरीरामध्ये, तो तुम्हाला तुमच्या व्यायामाद्वारे सुधारायचा आहे. हेच काम आम्ही संजीवन ओके. योगा थेरपीमध्ये करत असतो. पण मग ही जी गोष्ट आहे, आता तुमच्याकडे जे लोकं शिकायला येतील किंवा ॲडमिशन घेतील ती गोष्ट वेगळी. पण जी लोकं आत्ता हा एपिसोड बघतायत, त्यांना समजा ट्रायल म्हणून जर काही करायचं असेल, तर आपण काय सांगू शकतो? कसं ती एक्सरसाइज करू शकतो? आपण आता जर बघितलं तर घरामध्ये गृहिणी असू दे किंवा हां. बाहेर लॅपटॉप कॉम्प्युटरवरती काम करणारा व्यक्ती असू दे किंवा ड्रायव्हर व्यक्ती असू दे, म्हणजे तुमचं प्रोफेशन कुठलंही असलं, हां. हात हे तुमच्या समोरच्या बाजूला घेऊन तुम्हाला काम हां. करायला लागतं. तर आपण आता एक मिनिटाचाच एक प्रयोग करून बघूया. हां. आपले हात हे पाठीमागच्या बाजूला घेऊन जायचे. ओके. असे. येस. तर हे ज्यावेळेला आपण करतो, त्यावेळेला हे समोरच्या बाजूचे जे मसल आहेत, म्हणजे पेक्टोरलिस मेजर, मायनर असेल, हे सतत जे आखडलेल्या स्थितीमध्ये असतात तुमचे, हां. इथे तुमचे शोल्डर ओपन अप होतात. ओके. आणि हे जे आखडलेले स्नायू आहेत, यांना व्यवस्थितरित्या ताण मिळतोय आणि सतत मागच्या बाजूचे जे मसल आहेत, ते ओव्हर स्ट्रेच परिस्थितीमध्ये असतात. त्यांना आपण पूर्ववत जागी आणतोय. ओके. सो ज्यावेळेला आपण हा काउंटर स्ट्रेच करत आहोत, त्यावेळेला आपल्याला नक्कीच निश्चित मानदुखीमध्ये आराम मिळणार आहे आणि आपण जे दिवसभर काम करतो, त्याला काउंटर स्ट्रेच मूव्हमेंट ही अशा प्रकारे आपण करू शकतो. पण मग ही जी मूव्हमेंट आहे साधारण दिवसभर जर व्यक्ती काम करतोय, तर दिवसभरातून किती वेळा केली पाहिजे किंवा पर्टिक्युलर टाईमला केली पाहिजे असं काय आहे का? सर वेळेचं असं काही महत्त्वाचं नाहीये. हां. दिवसभरामध्ये आपण आपल्या शरीरासाठी एक 10 मिनिटं जरी काढू शकलो, तरी साधे, सहज, सोपे करता येण्यासारखे व्यायाम प्रकार आहेत, की जे आपल्याला 2-3 मिनिटं स्ट्रेच जरी केला, तरी संपूर्ण शरीर ओके. हे रिसेट होऊ शकतं. हे जे स्टिफनेस आलं ह्याच्यातून रिलॅक्स कसं व्हायचं हे तर तुम्ही सांगितलं.
पण आता सतत मोबाईल बघणं किंवा आता लॅपटॉपवरती आहे. या क्रियेमुळे एक्झॅक्टली शरीरावरती काय परिणाम होतोय जेणेकरून तिथं वेदना व्हायला सुरुवात होते? गणेशजी, मोबाईल किंवा लॅपटॉप हा वापर हा चुकीचा नसून हं, आपण कशा प्रकारे तो वापरतोय हे बघणं जास्त महत्वाचं आहे. हं, जर तुम्ही मोबाईलचा वापर करताना सतत मान खाली घालून बघितली हं. किंवा लॅपटॉप कॉम्प्युटरवरती काम करत असताना तुम्ही जर वेडेवाकडे बसलेले असाल, तर त्यामुळे होणारे हे सगळे त्रास आहेत. ओके. मी एक साध्या सहज सोप्या उदाहरणाद्वारे तुम्हाला सांगू शकतो. हं. तंबू बघितलेला आहे आपण. हो, हो. तर तंबूला मध्ये एक बांबू असतो आणि हं. सगळ्या बाजूनी दोऱ्या टाईट आवळलेल्या असतात. करेक्ट. आता जर एका बाजूच्या दोऱ्या जास्त प्रमाणामध्ये आवळल्या गेल्या, तर मधला जो बांबू आहे तो वाकडा होतो. ओके. हां. सेम आपल्या शरीरामध्ये असंच होतंय, की आपला स्पाइन म्हणजे तंबूचा मधला बांबू आहे आणि त्याला ओके. चहूबाजूनी मसलनी वेढलेला आहे. ओ. जर आपलं बसण्याचं पोश्चर हे एका बाजूला कललेलं असेल, एका बाजूला झुकलेलं असेल किंवा मान ही सतत एका बाजूला असेल, तर एका बाजूचे स्नायू हे आखडणार आहेत, दुसऱ्या बाजूचे स्नायू हे अति ताणले जाणार आहेत आणि ओ. त्याच्यामुळे तुमच्या मणक्यांमध्ये जी डिस्क आहे, त्याच्यावरती दाब निर्माण होणार आहे. ओके. सुरुवातीला हे दुखणं फक्त मसल पुरतं किंवा त्या लोकल एरिया पुरतं मर्यादित असतं. हां. काही काळानंतर ती डिस्क जर बाहेर आली किंवा डिस्कचं प्रेशर जर नर्व्ह रूट वरती पडलं, तर रेडिएटिंग पेन म्हणजे हातामध्ये मुंग्या, हातामध्ये पेन ओके. किंवा पायामध्ये मुंग्या, पायामध्ये पेन ज्याला आपण सायटिका पेन म्हणतो. हां, हां. हे अशा प्रकारे पुढे दुखणं उद्भवू शकतं. मग समजा ह्या आजारांना पुढे सामोरे जायचं नसेल, तर आज काळजी घेणं गरजेचं आहे. अगदी बरोबर. स्वतः ह्या चुकीच्या बसण्यामुळे स्लिप डिस्क होऊ शकतो तुम्ही असं म्हणतायत. पण तुम्ही सायटिका पण आत्ता म्हणालात. सो एक्झॅक्टली सायटिका होणं म्हणजे नक्की तो आजार काय आहे आणि त्याच्या वेदना कशा असतात? सायटिका हा मुख्य म्हणजे आजार नाहीये. हे एका शरीरामधल्या नर्व्हचं नाव आहे. ओके. जी नर्व्ह आपल्या कमरेच्या मणक्यातून निघते आणि पायाकडे जाते. नर्व्हचं काम मुख्यतः आपण असं साधं सहज जर समजून घ्यायचं म्हटलं, तर ब्रेन पासून शरीराकडे जाणारं वायरिंग म्हणजे ओके. नर्व्ह आहे. हां. तर ज्या वेळेला ही नर्व्ह संदेश घेऊन जात असते किंवा ऑर्डर घेऊन जात असते. आता मी हात हलवू शकतोय. हा हलवू शकतो कारण माझ्या मेंदूकडून येणारे संदेश हातामध्ये जाणाऱ्या नर्व्हनी बोटांपर्यंत पोहोचवले. ओके. आणि इथे जर मला काही सेन्सेशन येते, मला इथे कोणीतरी चिमटा काढला हां, किंवा हां. मला इथे भाजलं, तर मला मेंदूपर्यंत समजतंय. हे त्या बरोबर. नर्व्हमुळे होत असतं. हं. आता होतं काय, ज्यावेळेला सायटिकाचा त्रास सुरू होतो, त्यावेळेला कमरेमध्ये L3, L4 किंवा L4, L5 हे सगळे मणक्यांचे नंबर्स आहेत. या ओके. 2 मणक्यांमध्ये जर गॅप कमी झाली आणि ती डिस्क जर नर्व्ह रूटवरती प्रेशर क्रिएट करायला लागली, तर आपल्याला ओके. पायामध्ये अ, बरेचदा वेदना किंवा कमरेपासून असा या भागातून, कडेच्या भागातून पावलाकडे जाणारी वेदना, पायामध्ये मुंग्या, ओके. त्याच्या पुढे गेल्यानंतर अनेक दिवस अंगावरती काढल्यानंतर कदाचित पायामध्ये बधीरपणा आणि त्याच्या पुढे जाऊन पायातली ताकद कमी होणे किंवा मसल लॉस होणे, अशा प्रकारचे गंभीर परिणाम पण आपल्याला बघायला मिळू शकतात. पण मग सायटिका झालाय, ह्याचे संकेत जे आहेत ते एक्झॅक्टली आपण कसे ओळखले पाहिजेत? सगळ्यात पहिल्यांदा जे जेव्हा लोकल पेन आहे, कंबरदुखी आहे, त्यावेळेला नक्कीच सायटिका नर्व्हवरती दाब आलेला नाहीये. ते लोकल पेन आहे. ते ओके. लवकरात लवकर जेवढा तुम्ही त्याच्यावरती इलाज कराल, तेवढं ते लवकर रिकव्हरी होऊ शकते. हां. पण जसं तुमच्या बटक्समध्ये दुखायला लागलंय किंवा मांडीमध्ये दुखायला लागलंय, पायामध्ये मुंग्या किंवा टिंगलिंग सेन्सेशन म्हणतो आपण, बर्निंग सेन्सेशन, ओके. अशा प्रकारे ज्यावेळेला तुम्हाला रेडिएटिंग पेन दिसायला लागतं, त्यावेळेला नक्कीच समजू शकतो आपण की सायटिकाचा ओके. रूटवरती कॉम्प्रेशन आलेलं आहे. ओके. मग स्लिप डिस्क आणि सायटिका याच्यामध्ये एक्झॅक्टली काय फरक आहे? का दोन्हींच्या वेदना सेम असेल? स्लीप डिस्क ही आहे म्हणजे आपण म्हणू शकतो की सायटिकाचं कारण हे स्लीप डिस्क असू शकतं. ओके. पण प्रत्येक स्लीप डिस्कमध्ये सायटिका पेन येईलच असं नाही. ओके. ज्या वेळेला डिस्क जी आहे 2 मणक्यांच्या मध्ये एक गादी असते हं. आणि सगळे मणके हे एकमेकांना स्नायूंनी जोडलेले आहेत. हं. आता होतं काय, आपल्या सततच्या कामामुळे किंवा बैठ्या कामामुळे म्हणा किंवा एकच एक व्यायामाच्या कमतरतेमुळे किंवा व्यायामाच्या अभावामुळे म्हणू शकतो आपण, ते स्नायू आखडायला सुरुवात होते. आणि ओके. 2 मणके स्नायूंनी जर जोडलेले आहेत आपण म्हणतोय, तर ते हं. स्नायू आखडल्यानंतरनं ते एकमेकांच्या जवळ येण्याचा प्रयत्न करतात. आणि ओके. एकमेकांच्या जवळ येत असताना त्याच्यामध्ये जी डिस्क असते, त्या डिस्कवरती ते प्रेशर क्रिएट करतात. ओके. त्याच्यामुळे ती डिस्क बरेचदा डिस्क हार्निएशन आपण ऐकतो. म्हणजे डिस्क मधून ते आतमध्ये जे जेल आहे ते फाटून डिस्कला फोडून बाहेरच्या बाजूला आलं. आणि त्या ओके. जेली लाइक सबस्टन्स जे आहे, त्याचा दाब आपल्या
सायटिका नर्व्हवरती जर झाला तर पायामध्ये येणारे असे रेडिएटिंग सिग्नल्स आपल्याला दिसू शकतात. ओके, ओके. मग समजा ही स्लिप डिस्क आहे, हे चुकीच्या बसण्याच्या पद्धतीमुळे हे होऊ शकतं किंवा सडनली आपण एखादी क्रिया करतो, त्यामुळेही होऊ शकतं? अगदी बरोबर. दोन्ही कंडिशनमध्ये होऊ शकतं. योग्य व्यायामांचा अभाव आणि तुमचं जे कामाचं स्वरूप हां. यामुळे पण तुम्हाला स्लिप डिस्कचा त्रास होऊ शकतो. तसंच एखादी जड वस्तू आपण पुढे वाकून उचलली, हं. तरी पण मणक्यावरती खूप मोठ्या प्रमाणावरती प्रेशर येत असतं. त्यावेळेला पण ते डिस्क बल्ज जो आहे, त्याच्यामधून हार्निएशन होऊन आपल्याला सायटिकासारखे त्रास होऊ शकतात. सो मी असं ऐकलंय, की काही-काही केसेसमध्ये ऑपरेशन करणं भाग असतं असं म्हणतात. कारण की ती जी चकती आहे, ती परत डेव्हलप होऊ शकत नाही. काही-काही केसेसमध्ये तिकडे स्क्रू आणि रॉड बसवून ती जागा लॉक करून टाकतात. सो योग थेरपी तुम्ही आत्ता करताय. संजीवनी योग थेरपी तुमची थेरपी आहे. सो याच्यामध्ये हे 100% क्युअर होऊ शकतात. बघा हे केस टू केस व्हॅरी होऊ शकतं. प्रत्येक व्यक्तीचं शरीर वेगवेगळं आहे. त्यांचे जे रिपोर्ट्स आहेत ते तपासल्यानंतर आपण सांगू शकतो. ओके, पण 90% केसेसमध्ये आपण सर्जरी टाळू शकतो. ओके. बरेचदा होतं काय, सर्जरीमध्ये नक्की काय केलं जातं हे आपण समजून घेऊया. बरेचदा सर्जरीमध्ये जी डिस्क बाहेर आलेली आहे, ती डिस्क कट करून टाकली जाते. हां. पण जे मणके एकमेकांना मसलनी जोडलेले आहेत आणि ते मसल आखडल्यामुळे 2 मणके एकमेकांच्या जवळ येत आहेत. हं. त्यामुळे त्या डिस्कवरती दाब निर्माण झालेला आहे, हां. याचा विचार केला जात नाही. ओके. थेरपीमध्ये मुख्यतः आपण 2 मणक्यांमधलं अंतर वाढवण्यासाठी प्रयत्न करत असतो, मसलला रिलॅक्स करून. ओके. म्हणजे दोर आणि पट्ट्याच्या सहाय्याने आम्ही मॉडिफाईड योगासनं देत असतो. ओह! ज्याच्यामध्ये कमरेचे स्नायू, कमरेचे मणके हे एकमेकांपासून दूर खेचले जातात. तर त्यावेळेला ते हो. मसल आम्ही काही ठराविक काळ 20 मिनिटं, 25 मिनिटं त्या परिस्थितीमध्ये त्या विशिष्ट आसनामध्ये पेशंटला थांबवत असतो. तर तेवढा काळ ते मसल स्ट्रेच झाल्यामुळे ते मसल रिलॅक्स होत असतात. ओके. आणि डिस्कवरती जो दाब निर्माण होतोय, तो पूर्णपणे काढून टाकण्यावरती भर दिला जातो. ओके. एक छोटंसं उदाहरण देतो. आमचे हं. आचार्य नेहमी सांगायचे. सर्जरी आणि योगा थेरपी मधला जर फरक आपल्याला हां. समजून घ्यायचा असेल तर, एखादा दरवाजा आहे. तो दरवाजा काही काळानंतरनं बिजागिरीमधून लूज होतो आणि हां. खाली फरशीला घासायला लागतो. करेक्ट. आपल्याकडे 2 पर्याय असतात. एक म्हणजे स्क्रू ड्रायव्हरनी बिजागिरी टाईट करणे हां. आणि दुसरा म्हणजे जो दरवाजाचा भाग घासतोय त्याला रंधा मारून टाकणे. करेक्ट. तर आपणच ठरवायचंय, की आपल्याला रंधा मारून दुरुस्ती करायची आहे का बिजागिरीमधून तो दरवाजा वरती उचलून घ्यायचा आहे. पण अगेन जसं मी मगाशी प्रश्नात म्हणालो, की आजकाल ऑपरेशनमध्ये तो मणका जो आहे तो लॉक करतात किंवा त्यांचं असं म्हणणं असतं, की ती गादी परत डेव्हलप नाही होऊ शकत. तुम्हाला असं वाटतं का, की ती गादी डेव्हलप होऊ शकते परत? गादी तर पुन्हा डेव्हलप होऊ शकत नाही. पण ओके. काही केसेसमध्ये मणका फिक्स केला जातो. त्याला आम्ही स्पॉन्डिलोलिस्थेसिस म्हणतो. हां. त्यावेळेला कॅरमच्या सोंगट्या जशा एकमेकांवरती रचलेल्या असतात, तसे हां. आपले मणके एकमेकांच्या वर असतात. हां. काही कारणांनी जर एक मणका दुसऱ्या मणक्यावरून घसरला, हं. तर त्याच्यामध्ये डिस्प्लेसमेंट आपल्याला बघायला मिळतं. ओके. ते काही मिलीमीटरपासून काही सेंटीमीटरपर्यंत पण असू शकतं. ओके. मी आत्तापर्यंत माझ्या ट्रीटमेंटमध्ये 2.5 सेंटीमीटरपर्यंत घसरलेला मणका पण बघितलेला आहे. ओह! आणि आचार्यांच्या या ज्ञानामुळे आम्ही त्याला 1 वर्षभरामध्ये पुन्हा शून्यावरती पण आणू शकलेलो आहोत. ओह! क्या बात! म्हणजे डेव्हलप करू शकत नाही, पण त्याची जागा परत जागेवर त्याला आणू शकतो आपण. अगदी बरोबर, अगदी बरोबर. त्याला स्क्रू, पट्ट्या किंवा असं लावून फिक्स करण्यापेक्षा त्याची जी मोबिलिटी आहे त्याचाच वापर करून आपण त्याला पूर्वस्थितीमध्ये नक्की आणू शकतो. ठीक आहे, ते स्लिप डिस्कबद्दल झालं. पण अजून तुमच्या संजीवनी योग थेरपीमध्ये कुठल्या-कुठल्या प्रकारचे आजार म्हणूयात आपण किंवा कुठल्या-कुठल्या प्रकारचे संधिवात म्हणूयात आपण, ते बरे होतात? संजीवन योगा थेरपी ही पूर्ण शरीरासाठी काम करते. जसं प्रत्येक जॉइंट आणि स्पाइन मधले वेगवेगळे भाग, जसं आपण म्हणतो सर्व्हायकल स्पाइन, डॉर्सल स्पाइन, लंबर स्पाइन, हिप जॉइंट मधले काही त्रास असतील. म्हणजे आपण ओके. बघतो सर्व्हायकल स्पाइनशी रिलेटेड जर बघितलं, सर्व्हायकल स्पॉन्डिलायसिस आहे, स्पॉन्डिलोसिस आहे, लिस्थेसिस आहे, फ्रोझन शोल्डर आहे. ओके. किंवा त्यामुळेच नर्व्ह रूटवरती कॉम्प्रेशन आल्यामुळे हातामध्ये जाणाऱ्या मुंग्या, बधिरपणा, ओह! बोटांमध्ये जाणारं पेन, हे हा भाग असेल. काही प्रमाणामध्ये स्कोलिओटिक पेशंट आम्हाला बघायला मिळतात. त्याच्यामध्ये स्पाइन पूर्ण नागमोडी होतो. ओके. तर हे जन्मजात पण असू शकतं किंवा पुढे आपल्या कामाच्या स्वरूपामुळे पण निर्माण होऊ शकतं. तर त्या केसमध्ये पण आम्ही इलाज देऊ शकतो. ओके.
लंबर स्पाईनमध्ये जर बघितलं तर स्पॉन्डिलोलिस्थेसिस आपल्याला बघायला मिळतो किंवा स्लिप डिस्क बघायला मिळते. 2 मणक्यांमध्ये अंतर कमी झालेलं आहे. लॉस ऑफ लॉर्डोसिस आजकाल सगळ्यांमध्ये सरसकट बघायला मिळतो. प्रत्येक ओके. एक्स-रेच्या रिपोर्टमध्ये आम्ही बघतो तर लॉस ऑफ लॉर्डोसिस. लॉर्डोसिस म्हणजे मणक्याचे कर्व्हेचर्स आहेत. हां. मानेच्या भागामध्ये एक असा सी शेप कर्व्हेचर आहे. कमरेच्या भागामध्ये सी शेप कर्व्हेचर आहे. ओके. तर मसल आखडल्यामुळे हे कर्व्हेचर लॉस होतात. त्याच्यामुळे बरं. पूर्ण पाठीचा कणा हा सरळ होऊन जातो. तर त्याच्यामुळे डिस्कवरती प्रचंड प्रमाणामध्ये प्रेशर आलेलं असतं. तर हे सहज दिसणारे सिम्प्टम्स आपल्याला आपण म्हणू शकतो याच्यावरती काम केलं जातं. हिप जॉइंटमध्ये म्हणाल तर एव्हीएनमध्ये आम्ही पूर्ण बरा नाही, पण ऑपरेशन पुढे ढकलण्यासाठी आम्ही काही प्रमाणात काम करू ओके. शकतो. नी जॉइंटमध्ये म्हणाल तर डिजनरेशनमुळे झालेलं जे नी पेन आहे, हां. तर त्याच्यामध्ये दोन्ही बोन्समध्ये काही प्रमाणामध्ये अंतर निर्माण करून दैनंदिन हालचाली कशा सुलभ होतील ओके. यासाठी संजीवन योगा थेरपी काम करते. काफमध्ये पेन असतं खूप साऱ्या लोकांना, खूप साऱ्या लेडीजला हील वगैरे हिल्स हां. वगैरे घातल्यानंतरनं तुम्हाला पोटरीमध्ये दुखणं येतंय किंवा टाच दुखतीये, तर त्याच्यामध्ये संजीवन योगा थेरपी खूप फायदेशीर आहे. ओके. सो ओव्हरऑल जर विचार केला तर स्पाइन आणि जॉइंट संदर्भात जे काही त्रास आहेत त्याच्यामध्ये संजीवन योगा थेरपी काम करते. त्याचबरोबर काही पॅथॉलॉजिकल डिसऑर्डर्स आहेत, म्हणजे डायबिटीज असेल, बीपी असेल, ओह! थायरॉइड असेल, तर त्या केसेसमध्ये आपण औषधाच्या बरोबरीने म्हणजे तुमच्या औषधाची जी पॉवर आहे, हां. ती स्टेबल राहण्यासाठी आपण प्रयत्न करू शकतो. ओके. कारण पॅथॉलॉजिकल डिसऑर्डर हे तुमच्या शरीराच्या ठेवणीमुळे पण होऊ करेक्ट. शकतात बरेचदा. आणि जसं की पोश्चर हे खूप मॅटर करतं. हां. समजा आता आपण एक छोटासा प्रयोग करायचा म्हटलं, तर आपण जर पुढे वाकून असं बसलो आणि दीर्घ श्वास घेण्याचा प्रयत्न केला, तर ते चांगल्या हां. प्रकारे होऊ शकणार नाहीये. तेच जर आपण ताठ बसलो आणि दीर्घ श्वास घेण्याचा प्रयत्न केला, तर सहजासहजी आपल्याला दीर्घ श्वास घेता येतो. ओके. एक थिअरी आमचे आचार्य नेहमी सांगायचे, स्पेस थिअरी म्हणून. ओके. आपल्या शरीरामध्ये जे काही ऑर्गन्स आहेत, त्या प्रत्येक ऑर्गनची वेगवेगळी जागा आहे. हां. जसं की एका ठिकाणी हृदय आहे, लंग्स आहेत, त्याच्या खाली तुम्हाला जठर म्हणजे स्टमक आहे, इथे लिव्हर आहे, पॅनक्रियाज आहेत. हे वेगवेगळे जे इंद्रिय आहेत, ह्यांचं काम आतमध्ये हं. व्यवस्थितरित्या चालू असतं. करेक्ट. पण समजा विचार करा, एक छोटी खोली आहे 100 स्क्वेअर फूटची. त्याच्यामध्ये एक 7-8 लोकं बसलेली आहेत आणि ते एकमेकांना अगदी दाटीवाटीने बसलेली आहेत. तर हां. एकाचंही काम व्यवस्थितरित्या होऊ शकणार नाही. हं. पण तेच जर त्यांना व्यवस्थित जागा दिली, त्यांना त्यांचं काम म्हणजे वर्क स्पेस जे आपण म्हणतो, हां. त्यांना त्यांच्या कामाची व्यवस्थित जागा दिली, तर ते अधिक चांगल्या प्रकारे काम करू शकतात. ओके. हीच आपण आपल्या शरीराच्या बाबतीमध्ये जर लागू केलं, तर बसताना सतत जर मी पुढे वाकून बसतोय, माझ्या चेस्टमुळे माझ्या स्टमकवरती कॉम्प्रेशन निर्माण होतंय, तर आतमध्ये जे डायजेशन चाललेलं आहे किंवा माझं जे रेस्पिरेशन चाललेलं आहे, श्वास घेणं, श्वास सोडणं, ही जी काही क्रिया चाललेली आहे, याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये बदल होऊ शकतात. जर आपण संजीवन योगा थेरपीची काही रेस्टिंग पोश्चर्स आमची आहेत, की ओके. जी केल्यानंतरनं तुम्हाला त्या केसमध्ये खूप फायदा बघायला मिळू शकतो. आता नॉर्मली आपण बघतो, की एका ठिकाणी ज्यावेळेस जास्त वेळ बसतो आपण, तो एक स्टिफनेस येतो. मग नंतर मग आपण कंबर मोडतो किंवा आपण मान मोडतो किंवा आपली बोटं मोडतो. हे मोडणं चांगलं आहे की नाही? मोडणं चांगलं आहे असं मी म्हणणार नाही. त्यांनी तुम्हाला तात्पुरता रिलीफ मिळतो. हां. पण मी असं म्हणेन, की तुमच्या स्टिफनेसचं जे मूळ कारण आहे, ते हां. तुम्ही समजून घेणं गरजेचं आहे. ओके. लवकरात लवकर तुम्हाला हा स्टिफनेस का येतोय? म्हणजे कधी सकाळी उठल्यानंतरनं जर स्टिफनेस येत असेल किंवा जास्त वेळ बसून काम केल्यानंतरनं जर स्टिफनेस येत असेल, तर तो स्टिफनेसचं कारण काय आहे? ते समजून घेणं जास्त गरजेचं आहे. म्हणजे तुम्हाला योग्य त्याच्यावरती लाईन ऑफ ॲक्शननी ट्रीटमेंट करता येते. ओके. सो तुम्ही आता बोलताना डिजनरेशन हा एक प्रकार बोललात आणि गॅप पडणं म्हणजे मणक्यात गॅप पडणं. तर या दोघांमध्ये नक्की काय फरक आहे? आधी एक गोष्ट समजून घेऊया, की मणक्यामध्ये ही गॅप पडत नसते. हं. दोन्ही मणक्यातली गॅप ही कमी होत असते. ओके. मणके हे एकमेकांवरती रचलेले आहेत. हां. 33 मणक्यांची माळ आहे, हं. पाठीचा कणा म्हणजे. आणि त्या मणक्यांच्या मध्ये जी डिस्क आहे, स्पाईनचं मुख्य काम म्हणजे आपल्या शरीराला आधार देणं आणि हं. स्पायनल कॉर्डला प्रोटेक्शन देणं. म्हणजे ओके. जसं आपण म्हटलं, की मेंदूकडून एक मज्जारज्जू जो येतो, हां, हां. त्याला प्रोटेक्शन देण्याचं काम आहे. पण त्याचबरोबर त्याच्यामध्ये हालचाल पण करता यावी यासाठी अशी रचना आहे, की 2 मणक्यांच्या मध्ये एक गादी आहे. ओके. आणि त्या प्रत्येक दोन्ही मणक्यांच्या मधून नर्व्ह रूट हे बाहेर येत असतात. हां. आपल्या कामाच्या पद्धतीमुळे किंवा बसण्या उठण्याच्या चुकीच्या सवयींमुळे
ह्या दोन मणक्यातली गॅप ही नेहमी कमी होत असते. ओके. बरेचदा असा उल्लेख केला जातो, गॅप पडली, गॅप मणक्यामध्ये पडले. गॅप हां. पडला. तर असं नसून दोन्ही मणक्यांमध्ये गॅप ही कमी होत असते आणि ओके. त्याचं जे प्रेशर आहे ते त्या डिस्कवरती येत असतं. आणि ओके. दुसरा एक भाग आपण डिजनरेशन बघू शकतो. हां. तर डिजनरेशन म्हणजे 18व्या वर्षीपर्यंत आपल्याला माहिती आहे शरीराची वाढ होत असते. हां. त्याच्यानंतरनं आपलं डिजनरेशन सुरू होतं. हं. पण डिजनरेशन बरोबर शरीराचं रिजनरेशन पण चालू असतं. ओके. हळू-हळू कालांतराने जसं आपण 40, 45, 50 असं वय आपलं वाढत जातं, हं. तसं रिजनरेशनचा स्पीड हा मंदावतो आणि ओके. डिजनरेशनचा स्पीड हा वाढलेला असतो. त्याच्यामुळे मणक्यांची झीज होणं हां. किंवा आम्ही एक्स-रे रिपोर्ट्स बघतो त्यावेळेला आम्हाला समजतं चोचीसारखा बाक येणं हां. मणक्यांना. अशा प्रकारचे सिम्प्टम्स आपल्याला दिसू शकतात. पण दोन्हीही ओके. केसेसमध्ये होणारा त्रास हा साधारणतः सारखाच असतो आणि ओके. संजीवन योगा थेरपीमध्ये या दोन्हीवरती काम केलं केलं जातं. पण मग आता ठीक आहे गॅप काय म्हणतो कमी झालाय आपण असं म्हणूया. गॅप पडली नाही, गॅप कमी झाला ह्याच्यावरती तर काम होतच आहे. पण जेव्हा डिजनरेशन होते, समजा आपण उदाहरण घेऊयात की गुडघा आहे. गुडघ्याच्या वाट्यांमध्ये समजा झीज होऊन तो गॅप कमी झालेला आहे आणि म्हणून गुडघेदुखीचा त्रास सुरू झालाय. बरोबर. सो तो गॅप वाढवणं किंवा परत तिथे जे झीज झाली, ती झीज भरून काढणं हे कसं शक्य होतं? गुडघ्यांच्या केसमध्ये जर आपण बघितलं तर 2 हाडांचा मिळून हा जॉइंट तयार झालेला आहे. हां. फिमर आणि टिबिया. हं. तर ह्या दोन्ही हाडांच्या वरती कार्टिलेजची एक कॅप असते. हां. दोन्ही हाडांवरती सहजासहजी सांध्यामध्ये ती मूव्हमेंट व्हावी यासाठी कार्टिलेजची कॅप असते. हं. आता होतं काय, की वयोमानाने ती कार्टिलेजची कॅप हळू झिजायला लागते. ओके. हां. आणि त्याचं वैशिष्ट्य असं आहे, की कार्टिलेज हे अव्हॅस्क्युलर आहे. म्हणजे त्याच्यामध्ये नर्व्ह रूट गेलेले नाहीयेत किंवा रक्ताच्या ज्या आपण आर्टरीज म्हणतो, वेन्स म्हणतो, हां, ह्या हां. त्या ठिकाणी नसल्यामुळे जेव्हा ते कार्टिलेज घासलं जातं किंवा झिजत असतं, हां. त्यावेळेला आपल्याला बिलकुल पेन होत नाही, काहीही जाणवत नाही. पण जेव्हा ते झीज पूर्ण होते त्याची आणि हं. 2 हाडं एकमेकांवरती घासायला लागतात, त्यावेळेला ओके. आपल्याला गुडघेदुखी जाणवते. ओके. आणि ही जी गुडघेदुखी आहे, हे जे कार्टिलेज आहे, हे जे झिजून पूर्णपणे त्याचा ऱ्हास झालेला हं. असेल, तर आपल्याला पुन्हा ते निर्माण करता येत नाही. कार्टिलेजची ओके. पुनर्निर्मिती शक्य नाही. पण आपण संजीवन योगा थेरपीमध्ये आजूबाजूचे जे मसल आहेत, हं. जे मसल आखडल्यामुळे 2 बोन्स एकमेकांच्या जवळ येतात, तर हं. त्या मसलला सोडवण्यावरती आणि आजूबाजूचे सराउंडिंग मसल जास्त त्यांना स्ट्रेंथ त्यांची कशी वाढेल यासाठी काही प्रकारचे एक्सरसाइज जर आपण करून घेतले, तर ओके. त्या जॉइंटची स्ट्रेंथ वाढून 2 मसल आखडल्यामुळे जो होणारा त्रास आहे हं. किंवा 2 हाडं एकमेकांवरती घासल्यानंतरनं होणारा त्रास आहे, हा आपल्याला दैनंदिन हालचाली करणं हे पेनलेस आपण नक्कीच करू शकतो. ओके, ओके. पण मग समजा ही थेरपी घेतल्यानंतर मग तो त्रास जो आहे तो कंप्लीटली जाऊ शकतो? हो. आपण मी जसं म्हटलं, की दैनंदिन हालचाली सुलभ करण्यासाठी आपण नक्की प्रयत्न करू शकतो आणि आराम पण मिळेल तुम्हाला त्या दुखण्यातून. पण रिगरस ॲक्टिव्हिटी जसं की धावणं म्हणा किंवा ओके. काही मांडी घालून बसणं, जी काही पथ्य आहेत ती काही प्रमाणामध्ये पाळायला लागतील. पण आपण सर्जरी नक्की टाळू शकतो. हे पण केस टू केस व्हॅरी करेल. रिपोर्ट्स बघितल्यानंतरनं किती डिजनरेशन झालेलं ओके. आहे, याच्यावरती या गोष्टी डिपेंड करतील. आता गुडघेदुखी जे आहे ते वयोवृद्धांमध्ये आपण ठीक आहे कॉमन समजू शकतो, की वयानुसार ते डिजनरेशन झालेलं आहे. पण हीच गोष्ट आत्ता आपण 25-30तल्या मुलांमध्ये पण बघतो, की मांडी घालून बसलं तरी त्रास होतोय किंवा धावायला लागलं की गुडघे दुखतात, पाय दुखतात. मग हे का होत असेल? ही तरुण पिढीमध्ये जी आत्ता गुडघेदुखी आपल्याला दिसतीये, हं. ती गुडघ्याशी संबंधित नसून कमरेशी संबंधित आहे. ओके. कारण गुडघ्यामध्ये जे काही स्नायू येतायत, ते सगळे कटीच्या हाडावरून म्हणजे पेल्विस बोनवरून येतायत. हां. आणि ज्या वेळेला पेल्विस बोनचा तो स्नायू आखडतो, हं. त्यावेळेला तुम्हाला गुडघ्यामध्ये पेन येतं किंवा कट-कट असा ओके. आवाज येतो. हां. उठताना, बसताना करेक्ट. आवाज येतो. गुडघेदुखीचं दुखणं हे नेहमी गुडघ्याच्या आतल्या बाजूला येत असतं. हं. जे झीज झाल्यामुळे दुखणं आहे, हे आतल्या बाजूला येत असतं. बाकी इतर कुठल्याही भागामध्ये म्हणजे गुडघ्याच्या बाहेर, मागच्या बाजूला किंवा कडेच्या बाजूला किंवा जिथे गुडघ्याची कॅप पटेला असतो, हां. त्या ठिकाणी जर तुम्हाला दुखत असेल, तर तुमचं दुखणं हे कमरेशी संबंधित आहे आणि ओके. ते कमरेपासून निघालेले स्नायू सोडवणं हे जास्त गरजेचं आहे. आता कमरेविषयी तुम्ही म्हणालात, पण आपण आता काही केसेसमध्ये बघतो, की डॉक्टर म्हणतात, की नस दबली आहे. म्हणजे कमरेच्या इथे नस दबली आहे. सो एक्झॅक्टली ते काय असतं? 2 मणक्यांच्या मध्ये जी गादी आहे, हां. ती गादी बाहेरच्या बाजूला आल्यामुळे ती नस दबली जात असते.
ओके. आणि आपण संजीवन योगा थेरपीद्वारे 2 मणक्यांमध्ये अंतर निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतो आणि मसल स्ट्रेच केल्यामुळे किंवा कमरेचे जे स्नायू आहेत ते स्ट्रेच केल्यामुळे, जसं कमरेपासून वरती क्वाड्रस लंबोरम मसल क्यूएल म्हणतो आम्ही, लॅटिसिमस डॉर्साय मसल आहे. हे बरेच स्नायूंनी वेढलेला तो जॉइंट आहे. तर तो ओके. जॉइंट जसा तुम्ही मोकळा कराल तशी तुमची हळू मोबिलिटी वाढते आणि हे जे पेन किंवा जो काही त्रास तुम्हाला होतोय, तो हळू पूर्णपणे निघून जातो. ओके, ओके. तर हे नस दबणं ही जी गोष्ट आहे, की महिलांमध्ये खूप कॉमन आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे 40शी नंतर तर बऱ्यापैकी म्हणजे 90% महिलांमध्ये हा प्रॉब्लेम असतो, की नस दबली म्हणून चालायला येत नाही. लंगडत-लंगडत चालतात. सो महिलांमध्ये ही गोष्ट का जाणवते जास्त करून? महिलांची शरीररचना एक म्हणजे पेल्विस त्यांचं थोडंसं ब्रॉड असतं हं. आणि त्यांना करायला लागणारी कामं. घरामध्ये आपल्याला बऱ्याच गोष्टी करायला लागतात महिलांना म्हणजे पुढं वाकून काम असेल, जड वस्तू उचलणं असेल, हं. स्वयंपाकाची कामं असतील, घरातली कामं असतील, साफ-सफाईची कामं असतील. प्रत्येक पोझिशनमध्ये त्यांना पुढे वाकून काम करायला लागतं. ओके. त्याच्यामुळे हे त्रास जास्त करून महिलांमध्ये दिसतात. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे प्रेग्नन्सी. ओके. प्रेग्नन्सीमध्ये पण तुम्हाला ज्यावेळेला बेबी तुम्हाला कॅरी करायचं आहे पोटामध्ये, त्यावेळेला स्पाईनवरती प्रचंड प्रमाणामध्ये हो. प्रेशर आलेलं असतं. कारण ते म्हणजे तुमचा शरीराचा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीच त्या काही काळापुरता बदललेला असतो आणि हं. त्याचे परिणाम पुढे बघायला मिळू शकतात आपल्याला. मग या केसमध्ये बऱ्यापैकी मी बघितलंय, की डॉक्टर ऑपरेशन सजेस्ट करतात, की नस दबलेली आहे, सो ती रिलीफ करायची असेल तर ते ऑपरेशनच गरजेचं आहे. सो आपल्या थेरपीमध्ये एक्झॅक्टली त्याच्यावर कशी ट्रीटमेंट होते आणि साधारण किती दिवसामध्ये फरक जाणवतो? पेशंटला किती दिवसामध्ये फरक जाणवतो यासाठी म्हणजे मी एक अ, अ, उदाहरण देईन तुम्हाला. हं. एक संख्या रेषा आहे. हं. मध्ये 0 आहे. या बाजूला ऋण भाग चालू होतो, या बाजूला धन भाग चालू होतो. हं. ज्या पेशंटला दुखणं आहे, तो -1, -2, -3 अशा कुठल्यातरी पोझिशनला असतो. हां. संजीवन योगा थेरपी ही त्याला 0 म्हणजे दुःखमुक्तीच्या अवस्थेपर्यंत आणण्यासाठीची थेरपी आहे. ओके. म्हणजे तुम्ही आत्ता जो होणारा त्रास आहे, तो किती सिव्हिअर आहे, हं. त्यावरती ठरेल, की तुम्हाला या शून्यवरती म्हणजे दुःखमुक्तीवरती येण्यासाठी किती वेळ लागेल. ओके. तरी साधारणतः आम्ही असं सांगतो, की जेवढ्या वर्षांचा तुमचा त्रास आहे, तेवढे महिने तरी तुम्ही त्याला रिकव्हरीला दिले पाहिजेत. ओके. म्हणजे जर तुम्हाला 4 वर्षापासून त्रास असेल, तर 4 महिन्याचा व्यायाम तुम्हाला गरजेचा आहे. आणि व्यायाम म्हणजे कोणता? संजीवन योगा थेरपीमध्ये आम्ही जे वेगवेगळे प्रकारचे मॉडिफाईड योगासना करून घेत असतो. ओके. तुमच्या शरीराची रचना बघितली जाते. तुम्हाला होणारा त्रास समजून घेतला जातो. तुमचं कामाचं स्वरूप समजून घेतलं जातं ओह! आणि त्याच्यावरती आधारित एक टेलर मेड प्रोग्राम तुमच्यासाठी बनवला जातो ओके. आणि तो आम्ही तिथे करून घेत असतो. म्हणजे व्यक्तीनुसार तो वेगवेगळा असू शकतो. अगदी बरोबर, अगदी बरोबर. प्रत्येक व्यक्तीसाठी वेगवेगळा प्रोटोकॉल हा बनवला जातो आणि त्यांची कामाचं स्वरूप, त्यांची शरीराची रचना आणि त्यांचा जो झालेला बिघाड, या तिन्ही गोष्टींचा विचार करून आपण थेरपी प्रोग्राम देत असतो. ओके. 3 फॅक्टर जास्त महत्त्वाचे ठरतात, किती दिवसांमध्ये बरं होईल यासाठी. एक म्हणजे रुग्णाचं वय, ओके. दुसरं म्हणजे तुम्हाला होत असलेला त्रास किती वर्ष जुना आहे हं. आणि एक्स-रे, एम-आर-आयमध्ये किती बिघाड आहे. ओके. या तिन्ही फॅक्टर्सचा स्कोर जेवढा कमी असेल, जेवढा कमी काळापूर्वी सुरू झालेला त्रास असेल किंवा कमी बिघाड असेल, जेवढं तुमचं वय कमी असेल, तेवढा तुम्हाला रिझल्ट फास्ट मिळणार आहे. ओह! मग साधारण समजा एखाद्या व्यक्तीला तुमच्याकडे यायचंय आपण असं म्हणूयात. सो कुठले सिम्प्टम्स दिसल्यावरती ती स्टेज आली पाहिजे, की आपण जर लवकर गेलो तर लवकर आजारातून बरं होऊ? आम्ही जनरली सांगतो, की 3 महिन्यापेक्षा कमी काळाचं जर तुमचं दुखणं असेल, तर तुम्ही रेस्ट आणि काही सिंपल एक्सरसाइज जे आम्ही प्रोव्हाईड पण करतो. ओके. ते करून पण तुम्ही बरे होऊ शकाल. पण ओके. 3 महिन्यापेक्षा जास्त काळ जर तुमचं दुखणं असेल किंवा कुठलंही रेडिएटिंग पेन असेल, जे मानेतलं दुखणं हातामध्ये जाणं म्हणतो किंवा कमरेतलं दुखणं पायामध्ये जाणं म्हणतो. ओके. अशा प्रकारे जर काही सिम्प्टम्स असतील, तर तुम्ही लवकरात लवकर त्याचा इलाज करून घेतला पाहिजे. जेवढ्या लवकर तुम्ही इलाज कराल, इलाजाला सुरुवात कराल, तेवढ्या लवकर तुम्ही त्या दुखण्यातून बाहेर पडाल. ओके. म्हणजे आपण म्हणतो, की वेळीच घातलेला 1 टाका पुढचे हां. 4 टाके वाचवतो. करेक्ट. तसाच हा प्रकार आहे. मला एक जरा वेगळा प्रश्न विचारायचा आहे, की नॉर्मली आपण बघतो, की हातात मुंग्या येणं किंवा डोक्यात मुंग्या येणं ह्या गोष्टी सडनली काही वेळेस होतात. सो यामध्ये पण कुठला स्पाइन पेन आहे का?
हे 2 कारणांनी होऊ शकतं शक्यतो. कदाचित जास्त कारणांनी पण होऊ शकेल, पण 2 ही मुख्य कारणं आहेत. हातामध्ये येणाऱ्या मुंग्या किंवा चेहऱ्याच्या काही ठराविक भागामध्ये येणाऱ्या मुंग्या किंवा दुखणं, हे नर्व्ह रूटवरचं कॉम्प्रेशन दाखवू शकतं. ओके. पण त्याच्याबरोबर आपल्याला B12 आणि D3 हे 2 रक्ताच्या तपासण्या करणं पण गरजेचं आहे. ओके. कारण आता एक स्टडी रिपोर्ट सांगतो, की 10 पैकी 9 महिलांना B12 ची कमतरता आहे. ओ. आणि बरेचदा B12 च्या कमतरतेमुळे पण हातामध्ये मुंग्या येणं किंवा पायामध्ये मुंग्या येणं, अशा प्रकारचे सिम्प्टम्स आपल्याला दिसू शकतात. तर त्या ओके. केसमध्ये आम्ही आल्यानंतरनं रक्ताच्या तपासण्या ज्या काही आहेत त्या पण आम्ही बघतो. जर गरज पडली तर एखादी रक्ताची तपासणी आम्ही लिहून देतो, ओके. की जेणेकरून योग्य कारणाचा शोध घेतला जाईल आणि त्या कारणावरती उपाययोजना केली जाईल. सो आत्तापर्यंत आपण बऱ्याच गोष्टीवर चर्चा केली आहे. पण आपल्या प्रेक्षकांना थोडासा रेफरन्स येण्यासाठी तुमच्याकडे आत्तापर्यंत जे काही पेशंट आले असतील, म्हणजे कोणी वयोवृद्ध असेल किंवा कोणी लहान मुलगा असेल किंवा आता यंग एजमधला कोणी मुलगा असेल किंवा गृहिणी असेल. सो अशा पेशंटला तुमच्याकडे आल्यानंतर रिझल्ट्स मिळालेत. सो अशा काही स्टोरीज सांगू शकलात तर जास्त बेटर होईल. 2 महिन्यापूर्वीच माझ्याकडे एक लेडी पेशंट आल्या होत्या. Facebookवरती माझा एक व्हिडिओ बघून त्यांचे हसबंड त्यांना तिथे घेऊन आले होते. हां. केस अशी होती, की त्यांना अगदी 1 मिनिट उभं राहिल्यानंतरनं पण पायामध्ये मुंग्या यायला सुरुवात व्हायची. ओके. आणि ज्या कुठल्या डॉक्टरांना त्यांनी दाखवलं, प्रत्येकाने त्यांना सर्जरी करायला सजेस्ट केलेलं होतं. ओह! सगळे नातेवाईक आणि मित्रमंडळी यांनी वेगवेगळ्या उपचार पद्धती त्यांनी सगळ्या करून झालेल्या हं. होत्या. आणि आमच्याकडे आल्यानंतरनं तपासणी झाली. त्याच्यानंतरनं बघितलं L4, L5 मध्ये डिस्क बल्ज आहे. केस ओके. तशी चॅलेंजिंग होती. हं. पण त्यांना सांगितलं आम्ही आम्ही आमच्या गुरुकडून जे काही ज्ञान मिळालेलं आहे आणि आम्ही जो काही अनुभव कमावलेला आहे, हं. या दोन्ही गोष्टी आम्ही पणाला लावू आणि तुमच्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त आराम मिळावा यासाठी आम्ही हां. संजीवन योगा थेरपीद्वारे उपचार देऊ. हं. पहिल्या 4 ते 5 सेशन नंतरनंच त्यांना हळू-हळू आराम पडायला सुरुवात झाली आणि 12 सेशन नंतरनं माझ्या Facebook पेजवरती त्यांचा टेस्टिमोनियल व्हिडिओ आहे. ओके. त्यांना जवळ-जवळ 50% ते 60% त्यांना रिलीफ मिळाला. ओके. त्याच्यानंतरनं पुढे त्यांनी साधारण 3 महिने व्यायाम केले असतील. हं. अजूनही त्या अधेमध्ये येत असतात आमच्याकडे. आणि आत्ता मागच्या आठवड्यामध्ये जापानची ट्रिप त्या करून आल्या आणि आता ओह! 100% नॉर्मल आयुष्य त्या जगत आहेत. क्या बात है! म्हणजे ते ऑपरेशन डॉक्टरांनी सजेस्ट केलं होतं. अगदी बरोबर. ऑपरेशन सांगितलेलं होतं. माझ्यासाठी पण ती चॅलेंजिंग केस होती. L4, L5 मध्ये मोठा डिस्क बल्ज होता. नर्व्ह रूटवरती प्रचंड प्रमाणात कॉम्प्रेशन होतं. पेशंटला 1 मिनिट पण उभं राहता येत नव्हतं. 1 मिनिट उभं राहिल्यानंतरनं धरून बसायला लागेल, अशी परिस्थिती निर्माण झालेली होती. आता घरातली सगळी कामं करू शकतायत. ओह! सगळ्या हालचाली करू शकतायत. कुठलंही रिस्ट्रिक्शन नाही, काहीही नाही आणि एकदम छान आयुष्य जगत आहे. वाह! वाह! माझे अजून एक पेशंट होते. अ, त्यांना गुडघेदुखीचा त्रास होता. एक आमच्या ओल्ड पेशंटच्या रेफरन्सनी हं. माझ्याकडे आलेले होते. हा त्यांचा केस सांगण्यामागे एक वेगळा हेतू आहे, की थेरपी ही फक्त आपण पेनसाठी देत असतो, पण हं. त्याचे ओव्हरऑल कसे चांगले परिणाम आपल्याला बघायला मिळतात. ओके. तर पेशंट आले होते गुडघेदुखी आणि कंबरदुखी, सायटिका पेन या हां. त्रासासाठी. साधारणतः एज 64-65 ओके. साधारणतः असेल. आणि 12-13 सेशन नंतरनंच त्यांना 90% ते 95% त्यांच्या त्रासामध्ये कमतरता दिसली. ओके. हे तर आम्हाला अपेक्षित होतंच. कारण त्यांचं जे रेग्युलर व्यायाम करणं किंवा हा जो काही भाग आहे, शिस्त हां. ही जास्त महत्त्वाची या केसेसमध्ये बघायला लागते. पण आराम तर मिळालाच, त्याच्याबरोबर त्यांचं वजन 2 किलोनी कमी झालं आणि ओह! पोटाचा घेरा 10 सेंटीमीटरनी कमी झाला. ओह! म्हणजे फक्त जे स्टॅटिक एक्सरसाइज आहेत, स्ट्रेचिंगचे एक्सरसाइज आहेत, हं. ते करून पण आपल्याला अशा प्रकारे वजनामध्ये कमी किंवा पोटाच्या घेऱ्यामध्ये कमतरता ही बघायला मिळू शकते. ओके. ओके. एक अगदी 15 वर्षाचा मुलगा एक पण माझ्याकडे आलेला होता योगा प्लसमध्ये. केस अशी होती की बसून सतत अभ्यास आहे. अभ्यास करताना बसायला लागतंय, पुढे वाकून सतत बसायला लागतंय, बॅगचं वजन जास्त आहे. तर पाठीला असा पूर्ण बाक आलेला आहे. ओके. आणि
चालताना पण काय होतंय, काफ मसल आखडल्यामुळे टो वरती तो चालत होता. म्हणजे पळायला त्रास होतोय, चालायला त्रास होतोय ओह! आणि हे त्याच्या आई-वडिलांच्या लक्षात आल्यानंतरनं कोणीतरी असंच रेफरन्सनी त्यांना सांगितलं, की योगा प्लसमध्ये बघा तुम्ही ह्याचं पोश्चर थोडंसं बिघडल्यासारखं वाटतंय. हं. पोश्चर करेक्शनसाठी ते आपल्याकडे आलेले होते ओके. आणि अ, लहान मुलांसोबत पण आम्ही काम बरेचदा केलेलं आहे. माझी जी पूर्ण टीम आहे, माझे गुरु आहेत डॉक्टर हं. अनुराधा पंडित, मी आणि एक योगा थेरपिस्ट जागृती भराटे. आम्ही तिघं मिळून हे काम करत असतो. तर सगळ्यांना लहान मुलांबरोबर जरी काम करायचं असेल, तरी खूप आनंदाने सगळेजण काम करत असतात आणि ओके. मुलं पण अगदी रुळतात. तर त्याला त्याच्या कलानी व्यायाम करून घेणं, हां. हे जास्त स्किलफुल होतं. म्हणजे टफ गोष्ट होती, जी आम्ही पूर्ण टीम बनून खूप छान प्रकारे केली आणि खूप छान फरक दिसतोय. त्याच्या आई-वडिलांना त्याच्यामध्ये पोश्चरमध्ये फरक बघायला ओके. मिळतोय. चालताना, उभं राहताना, बसताना कशाप्रकारे बसायचं हे त्याला शिकवलेलं आहे. वेगवेगळ्या ट्रिक्स आणि टिप्स त्याला सांगितलेल्या आहेत, ओके. की जेणेकरून तो अ, अभ्यास करताना आता त्याप्रमाणे बसतो आणि दरवेळेला आल्यानंतर आम्ही त्याला विचारतो, "काय रे, आज काय केलं?" हे ते. त्यावेळेला तो उत्साह त्याचा बघण्यासारखा असतो आणि खूप छान त्याला रिलीफ त्याच्यामध्ये मिळालेला आहे. ओके. वयाचं म्हणाल तर खूप म्हणजे वाईड एज ग्रुपसाठी आम्ही काम केलेलं आहे. आम्ही ओके. अगदी माझंच जर उदाहरण घ्याल, तर मी 84 वर्षाच्या आजोबांना पण ट्रीटमेंट दिलेली आहे ओह! आणि अगदी 7-8 वर्षाच्या मुलीला पण ट्रीटमेंट दिलेली आहे. ओके. सो सगळ्या एज ग्रुपसाठी ही संजीवन योगा थेरपी खरंच संजीवनी आहे. ओके. सो तुम्ही आता त्या लहान मुलाचं सांगितलं, की त्याचं पोश्चर जे ते करेक्शन केलं आणि त्याला तुम्ही शिकवलत, की कसं बसायचंय, कसं उठायचंय. नॉर्मली आपण लोकांना बघतो, की म्हणजे स्ट्रेट बसलं पाहिजे हे आपल्याला सांगितलंय. आपण बसतो स्ट्रेट, पण काही कालांतराने ऑटोमॅटिक तो एक बाक येतो, नकळत. ही गोष्ट होते, सगळ्यांचीच होते. सो याच्यासाठी काही उपाय आहे का? आता हे होतंय का? हे बघणं जास्त महत्वाचं आहे. मसलमध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, की सरळ बसणं गरजेचं आहे, ताठ हां. बसणं गरजेचं आहे. पण शरीर ते पोश्चर जास्त काळ कॅरी करू शकत नाहीये. हां. मसलची स्ट्रेंथ कमी पडतीये. ओके. सो आपल्याला मस्क्युलर इम्बॅलन्स बरोबरच मसलची स्ट्रेंथ वाढवण्यासाठी पण वेगवेगळे एक्सरसाइज त्यांच्याकडून करून घ्यायला पाहिजेत. ओके. जेणेकरून त्यांना सरळ बसायचं हे माहिती असून बसू शकत नाहीयेत, ते बसू शकतील. मग समजा ही स्ट्रेंथ वाढवायची असेल, तर मग असं त्याला घरगुती काही उपाय देऊ शकतो का? हो, नक्कीच. घरगुती काही आपण एक्सरसाइज घरच्या घरी करता येतील किंवा ऑफिसमध्ये बसल्या-बसल्या करता येतील असे काही एक्सरसाइज आहेत, की जसं खुर्चीवरती बसल्यानंतरनं आपण हात पाठीमागे घेऊन जाणे. ओके. त्यांनी हा जो मस्क्युलर इम्बॅलन्स आहे किंवा मसलची स्ट्रेंथ वाढण्यासाठी आपल्याला खूप फायदा होऊ शकेल. परत दुसरं एक म्हणजे आपल्या शरीराला आपण जिथे-जिथे सपोर्ट देऊ शकतो. जसं हं. कमरेच्या इथे छोटी एखादी समजा आपण पिलो घेतली पाठीमागे टेकायला, ओके. तर आपल्याला तो आधार मिळून आपण आपलं पोश्चर चांगल्या प्रकारे राखू शकतो. ओके. मग साधारण ही जी गोष्ट आहे, समजा हात मागे घेऊन जाणं, हे दिवसातून किती वेळा करायला पाहिजे आणि किती दिवस करायला पाहिजे जेणेकरून तो फरक जाणवेल? कमीत कमी 2 मिनिटासाठी आपण इथे हात पाठीमागे न्यायला पाहिजेत अशा प्रकारे आणि दिवसभरामध्ये 2 ते 3 वेळा तरी न्यायला पाहिजेत. ओके. हे सलग तुम्ही 10 दिवस केल्यानंतरनं सुद्धा तुम्हाला खूप छान त्याच्यामध्ये परिणाम बघायला मिळू शकतो. मग आता नॉर्मली समजा तुमच्याकडे ज्यावेळेस एखादा पेशंट येतो, कुठलाही त्याचा प्रॉब्लेम असेल, सो तो प्रॉब्लेम क्युअर करताना एक्झॅक्टली कुठल्या उपकरणं तुम्ही वापरता किंवा काही मेडिसिन असतात किंवा काही डायट प्लॅन असतं, असं काही आहे का? संजीवन योगा थेरपी ही पूर्णपणे पोश्चरवरती काम करत असल्यामुळे आपण औषधं कोणतीही देत नाही. ओके. ह्या सगळ्या स्ट्रक्चरल डिफॉर्मिटी आहेत, रचनात्मक बिघाड आहेत. हां. त्याच्यामुळे एक पहिल्यांदा लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी आहे, की स्ट्रक्चरल डिफॉर्मिटीला आपण केमिकली दुरुस्त नाही करू शकत. ओके. जो रचनात्मक बिघाड आहे, तो तुम्हाला व्यायामाद्वारेच सुधारायला पाहिजे. आणि जसं वेगवेगळी टूल्स असतात, तसं आमचीही काही टूल्स आहेत. जसं रोप आहे, बेल्ट आहे. तर ओके. असे रोप बेल्ट आम्ही वापरत असतो, जेणेकरून आम्हाला एखादा स्पेसिफिक मसल जर पुल करायचा असेल, त्याला स्ट्रेच द्यायचा असेल, तर त्या ओके. रोपनी किंवा बेल्टनी आम्ही त्याला बरोबर त्याच मसलला आम्ही स्ट्रेच देऊ शकतो. ओके. जसं एखादा लेखक असेल, त्याचं टूल म्हणजे त्याचं पेन आहे. पेन आहे. तर संजीवन योगा थेरपिस्टचं टूल्स म्हणजे लोड, उशा किंवा रोप, बेल्ट, विटा ओके. अशा प्रकारे आम्ही वेगवेगळ्या प्रकारे शरीराला आधार देणं किंवा एखाद्या स्पेसिफिक मसलला ताण देण्यासाठी आम्ही ही टूल्स वापरत असतो. आहार या संदर्भात काही सांगितला जातो का नाही? आहाराच्या बाबतीमध्ये आम्ही अ, अ,
माझी जी टीम आहे त्याच्यामध्ये माझे गुरु डॉक्टर अनुराधा पंडित आहेत. त्या योगा आणि नॅचरोपॅथीच्या डॉक्टर आहेत. त्याच्यामुळे आहाराच्या बाबतीमध्ये पण आम्ही मार्गदर्शन देत असतो. पण आमचा मुख्य भर हा व्यायामावरतीच असतो. ओके. कारण होणारा त्रास हा जर तुमचा केमिकली असेल, एखाद्या व्हिटॅमिनच्या डेफिशियन्सीमुळे असेल, तर तिथे नक्कीच आहार सुचवला जातो. ओके. आणि सपोर्टिव्ह काही मेडिसिन्स असतील तर ती तुम्हाला तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने घेण्याचा सल्ला दिला जातो. पण जर स्ट्रक्चरल डिफॉर्मिटी असेल हां. तर त्याच्यावरती मुख्यतः आहार किंवा गोळ्या औषधं यांच्यावरती अवलंबून न राहता चं मूळ कारण जाणून घेऊन त्याच्या मुळावरती इलाज करणं हे संजीवन योगा थेरपी करते. समजा एखाद्या व्यक्तीचं ऑपरेशन झालेलं आहे. म्हणजे समजा एखादा पार्ट बसवला म्हणजे रॉड म्हणा, स्क्रू म्हणा, ह्या गोष्टी आहेत आणि त्याला त्या गोष्टींचा त्रास होतोय किंवा त्यामुळे इतर त्रास सुरू झालेत. सो असे पेशंट आपल्याकडे क्युअर होतात का? संजीवन योगा थेरपीमध्ये अशा प्रकारे सर्जरी झालेल्या रुग्णांना ट्रीटमेंट देताना काही प्रमाणामध्ये मर्यादा येतात. कारण 2 मणके क्लिपनी किंवा पट्टीनी फिक्स केलेले असतात आणि आम्ही आमच्या थेरपीमध्ये मसल स्ट्रेच करण्याचं काम करत असतो. त्या करेक्ट. 2 बोनमध्ये अंतर निर्माण करण्याचं काम करत असतो. हां, म्हणजे या दोन्ही विरुद्ध क्रिया आहेत, हां. की पट्टीनी फिक्स केलेलं आहे आणि आपण स्ट्रेच करून त्यांच्यामध्ये अंतर निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. या दोन्ही विरुद्ध क्रिया असल्यामुळे काही प्रमाणामध्ये मर्यादा येतात. पण पेशंटचा होणारा त्रास कमी व्हावा यासाठी साधे सहज सोपे व्यायाम करून घेणं किंवा ओके. नक्की त्याला तो त्रास त्याच सर्जरीमुळे होतोय का अजून काही त्याचं वेगळं कारण आहे. मस्क्युलर लेव्हलवरती जर काही कारण असेल तर व्यायामांचा नक्कीच फायदा मिळू शकतो. मग आता ऑपरेशन नंतर जी फिजिओथेरपी दिली जाते ती आणि आपली संजीवन थेरपी जी आहे, त्याच्यात एक्झॅक्टली काय फरक आहे? फिजिओथेरपी ही पूर्णपणे आधुनिक वैद्यकशास्त्रावर आधारित आहे आणि संजीवन योगा थेरपी ही आधुनिक वैद्यकशास्त्र आणि पारंपरिक योगशास्त्र याचा ओके. सुंदर मिलाफ अशी आहे. ओके. दोन्हीमध्ये फरक बघायला गेलं तर काही फरक आहेत. जसं की फिजिओथेरपीमध्ये स्ट्रेंथनिंगवरती जास्त भर दिला जातो. तर संजीवन योगा थेरपीमध्ये आम्ही स्ट्रेचिंगवरती किंवा लेंथनिंगवरती जास्त भर देतो. ओके. रिहॅबिलिटेशनमध्ये दोन्ही थेरपी वापरल्या जातात. एक आपल्याला लक्षात घेण्यासारखं आहे, की दोन्ही थेरपी या पेशंटच्या हितासाठीच काम करत असतात. पण आपल्या संजीवन योगा थेरपीमध्ये मुख्य काम म्हणजे सर्जरी अव्हॉइड करण्यासाठी आपण ओके. थेरपी देतो. म्हणजे प्रिव्हेंटिव्ह करेक्ट. एखादी घटना घडण्याच्या आधीच आपण त्याला कसं त्या होणाऱ्या त्रासापासून बाहेर पडू शकतो, यासाठी संजीवन योगा थेरपी ही काम करते. संधिवात आणि सांधेदुखी याच्यात नेमका फरक काय? दोन्हीमध्ये सिम्प्टम्स हे आपल्याला साधारणतः सारखेच बघायला मिळतात. संधिवाताचं जर म्हणाल तर त्यामध्ये आपल्याला एक ऑटो इम्युन डिसीज आहे असं आपल्याला म्हणता येईल. त्याच्यामध्ये रक्तामध्ये किंवा शरीरामध्ये अंतर्गत झालेल्या बदलामुळे सगळ्याच सांध्यांमध्ये आपल्याला सूज किंवा दुखणं असं बघायला मिळतं. हां. आणि सांधेदुखी ही स्पेसिफिक त्या सांध्यापुरती मर्यादित असते. ओके. आणि तिला केमिकल असं काही कारण नाहीये. ती मुख्यतः शरीराची झालेली झीज किंवा एखादा झालेला आघात यामुळे आपल्याला ती सांधेदुखी बघायला मिळते. ओके. सांधेदुखीच्या केसमध्ये आपण प्युअरली एक्सरसाइजनी काम करू शकतो. संधिवाताच्या केसमध्ये पण संजीवन योगा थेरपी एक्सरसाइज आम्ही देतो. पण त्याच्याबरोबर डॉक्टरांनी दिलेली औषधं पण काही प्रमाणामध्ये घेणं गरजेचं असतं. आता नॉर्मली आपण बघतो की झोपणं, आपण ज्यावेळेस झोपतो, ते झोपणं जर चुकीचं असेल तर स्टिफनेस येतो. मग सकाळी पाठच थोडीशी दुखते, अशी गोष्ट होते. मग झोपण्याची योग्य पद्धत कुठली असली पाहिजे? झोपण्याची योग्य पद्धत म्हणजे जर तुम्ही कसं झोपताय त्याच्यावरती अवलंबून आहे. जर तुम्ही पाठीवरती झोपत असाल हं. तर तुमच्या मानेच्या खाली जी उशी आहे ती जास्त जाड असता कामा नये. ती ओके. जर उशी जास्त जाड असेल तर तुमची मान ही सतत अशी पुढे आल्यासारखी राहते. हं. आणि कामानंतरनं दुसरा सगळ्यात जास्त वेळ आपण हा झोपण्यामध्ये देत असतो. बरोबर. 6 तास 7 तास जरी आपण झोपत असलो हं. तरी त्यामुळे जाड उशी घेतल्यामुळे आपल्याला मानदुखीचे सिम्प्टम्स आपल्याला बघायला मिळतात. ओके. किंवा जर तुम्ही एका कुशीवरती जर झोपत असाल तर तेव्हा तुम्हाला जाड उशी घेणं गरजेचं आहे. कारण ही जी खांद्यामधली जी गॅप आहे हां. ही फिलअप झाली पाहिजे, जेणेकरून तुमची मान ही खाली अशी लटकणार नाही. हां. त्यामुळे काय होतं, परत एका बाजूचे स्नायू अति ताणले जातात, एका बाजूचे स्नायू हे आखडले जातात. हां. तर हा जो प्रकार आहे
हा आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे, की आपली सवय काय आहे नक्की ते बघून आपल्याला त्याच्यामध्ये उशी जी आपण घेतोय हं. किंवा गादीच्या बाबतीमध्ये जर म्हणाल, तर नैसर्गिक कापसापासून बनवलेली गादी जी आपण पूर्वीपासून वापरत आलेलो आहोत. हां. ती गादी वापरणं हे जास्त आपल्याला सोयीचं आहे किंवा फायद्याचं ओके. आहे. नैसर्गिक गोष्टींच्या जेवढं तुम्ही जास्तीत जास्त जवळ जाल, हं. तेवढं तुमचं हीलिंग हे चांगल्या प्रकारे होत असतं. सिंथेटिक गोष्टींच्या जेवढं जास्त कमीत कमी तुम्ही त्याच्या सानिध्यात राहाल, तेवढं तुम्हाला आरोग्यदायी असेल. ओके. पण मग झोपण्याची योग्य पद्धत कुठली असली पाहिजे? म्हणजे पाठीवर झोपलेलं चांगलं असतं, की एखाद्या उजव्या कुशीवरती किंवा डाव्या कुशीवर एक्झॅक्टली कसं? झोपताना आपण बघू शकतो, की पाठीवरती आपण खूप सारे लोकं झोपतात किंवा एका कुशीवरती झोपतात, पोटावरती झोपतात. तर पाठीवरती जेव्हा तुम्ही झोपताय, त्यावेळेला मानेखाली पातळ उशी असणं गरजेचं आहे. हं. आणि जर तुम्ही काही करून गुडघ्याच्या खाली काही एखादा लोड किंवा उशी असं जर घेऊ शकलात, तर तुमच्या कमरेवरचा ताण हलका व्हायला त्याची मदत ओके. मिळते. तेच जर तुम्ही एका कुशीवरती जर झोपत असाल, तर थोडी जाड उशी घेणं गरजेचं आहे. आणि त्याच लोडावरती तुम्ही जर पाय टाकून जर झोपलात, हां. तर त्यांनी पण तुम्हाला खूप छान आराम मिळू शकतो. ओके. शक्यतो पोटावरती झोपणं टाळावं. कारण पोटावरती झोपल्यानंतरनं आपल्याला श्वसनासाठी तेवढं श्वास तेवढा इझिली आपल्याला घेता येत नाही. ओके. आणि त्यामुळे कंबरदुखीसारखे त्रास देखील आपल्याला पुढे जाऊन उद्भवू शकतात. ओके. म्हणजे आयडियली पाठीवर झोपणं योग्य आहे किंवा डाव्या किंवा उजव्या कुशीवर. अगदी बरोबर, अगदी ओके. बरोबर. फ्रोझन शोल्डर आणि मानेचे स्नायू यांचा काय परस्पर संबंध आहे? फ्रोझन शोल्डरमध्ये शोल्डर हे नाव जरी असेल, तरी त्याचा मानेशी खूप जवळचा संबंध आहे. फ्रोझन शोल्डरमध्ये आपण बघतो, की हाताची मूव्हमेंट रिस्ट्रिक्ट होते. हात असा वर घेताना ठराविक लेव्हलपर्यंत हात वर येतो. त्याच्यानंतरनं आपल्याला खांदा वर उचलला जातो. ओके. हे जी मोबिलिटी कमी झालेली आहे, याच्यामध्ये मानेच्या स्नायूंचा खूप मोठा रोल आहे. ओके. जेव्हा आपण खांद्यामध्ये हालचाल बघत असतो, त्यावेळेला ती मुख्यतः पाठीवरती जे शोल्डर ब्लेड आहे, हं. ज्याला स्कॅपुला म्हटलं जातं किंवा फर्याचं हाड म्हटलं जातं, हां. त्याच्यामध्ये होणारी मूव्हमेंट आहे. ती मूव्हमेंट व्यवस्थित होत असते, म्हणूनच आपण खांदा व्यवस्थित हलवू शकतो. ओके. आणि स्कॅपुलाचा जर विचार केला, तर स्कॅपुलावरती येणारे बरेचसे स्नायू हे सर्व्हायकल स्पाइन किंवा मधल्या पाठीच्या डॉर्सल स्पाइनवरून आलेले आहेत. आणि त्याच्यामुळे त्याची हालचाल सुलभतेने होत असते. ओके. त्याच्यामुळे फ्रोझन शोल्डरमध्ये आपल्याला फक्त शोल्डरचा विचार न करता स्कॅपुलाची हालचाल व्यवस्थित होत नसल्यामुळे हे होत नाहीये. हे ओके. कारण आहे का ते तपासून त्यासाठी आपल्याला मानेचे स्नायू किंवा मानेचे एक्स-रे बघणं हे जास्त गरजेचं आहे. पण नॉर्मली समजा आपण असा विचार करूया, की एखादा व्यक्ती तंदुरुस्त आहे. आता त्याला कुठलेही त्रास होत नाही, काही नाही. पण भविष्यात जसं आपण म्हणतोय, वय झाल्यानंतर सांधेदुखी, मणकेदुखी हे चालू होणार आहे. गृहीत धरूयात आपण, होतच नॉर्मली ते. सो हे होऊ नये म्हणून आज काय काळजी घेतली पाहिजे? कुठल्या प्रकारचे व्यायाम केले पाहिजेत? सगळ्यात खूप महत्त्वाचा मुद्दा तुम्ही घेतलात. आज व्यायामाचे खूप सारे प्रकार आपल्याकडे उपलब्ध आहेत. हं. जसं आपण खूप सारी लोकं चालायला जातात बघतो. जिम आहे, योगा आहे, सायकलिंग आहे, रनिंग आहे, स्विमिंग आहे. तर कुठलाही व्यायाम प्रकार यातला तुम्ही घेऊ शकता. पण ओके. त्याच्यानंतरनं स्ट्रेचिंगचं एक सेशन घेणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. ओके. म्हणजे तुम्ही आत्ता व्यायाम कुठला करताय, तुमचा गोल काय आहे ते बघून तुम्ही व्यायाम करताय. हां. ज्या व्यक्तीला स्ट्रेंथ वाढवायची आहे, तो स्ट्रेंथनिंगचं एक्सरसाइज करतो. हां. ज्याला एंड्युरन्स वाढवायचा आहे, तो असे चालणं, पळणं, स्विमिंग यासारखे एक्सरसाइज करतो. आणि ज्याला फ्लेक्सिबिलिटी वाढवायची आहे, ते लोकं योगासारखा एक्सरसाइज करतात. हं. पण तुम्ही कोणत्याही एक्सरसाइज करत असाल, तरी त्या एक्सरसाइजच्या आधी वॉर्मअप करणं आणि ओके. त्याच्यानंतरनं एक प्रॉपर स्ट्रेचिंगचं एक सेशन करणं हे गरजेचं आहे. तर तुम्ही पुढे होणाऱ्या सगळ्याच त्रासांपासून लांब राहू शकाल. आता तुम्ही स्ट्रेचिंग म्हणालात, की नॉर्मली आपण बघतो, की जे खेळाडू आहेत, नॉर्मल म्हणजे आपण बघतो, की मुलं क्रिकेट खेळायला जातात. खूप क्रिकेट खेळतात, धावतात, पळतात, पण तसंच घरी येतात, स्ट्रेचिंग करत नाहीत. सो समजा स्ट्रेचिंग नाही करत आहेत, सो त्याचे काय परिणाम होऊ शकतात? स्ट्रेचिंग न केल्यामुळे काय होतं, आपण ज्यावेळेला मसल वापरतो, मोनोटोनस ॲक्शन आहे. समजा मी हां. चालतोय किंवा खेळतोय, तर खेळण्यामध्ये, चालण्यामध्ये माझे एकच एक मूव्हमेंट सतत केली जाते. पाय हां. फोल्ड करणे म्हणजे फ्लेक्शन, एक्सटेन्शन. ही जी मूव्हमेंट होतीये, तर ते मसल जे वापरले जात आहेत, ते मसल हळू आखडायला सुरुवात होते. ओके. आणि त्यानंतरनं जर तुम्ही त्याला प्रॉपर स्ट्रेचिंगचं एक सेशन न देता तुम्ही हं. पुन्हा तुमच्या दैनंदिन कामांमध्ये व्यस्त झालात
आणि पुन्हा पुढच्या दिवशी तीच ॲक्टिव्हिटी पुन्हा खेळायला गेलात किंवा चालायला गेलात, तर हे मसल हळू आखडायला सुरुवात होते आणि ते आखडलेले स्नायू हे त्या बोन्सला किंवा त्या मणक्यांना एकमेकांच्या जवळ आणायला सुरुवात करतात. त्याचे पुढचे दुष्परिणाम म्हणजे कंबरदुखी असेल, मानदुखी असेल, ओके. गुडघेदुखी असेल, हे असे प्रकार होऊ शकतात. ओके. एक साधं उदाहरण म्हणजे आपण गाडी वापरतो, हां. तर ती गाडी परत आणतो, त्यावेळेला परत वॉश वगैरे करून आपण आठवड्यातून हां. एकदा तरी तिला वॉश करतो, तर ती व्यवस्थित मेंटेन राहते. हं. तसंच आपल्या शरीराचं आहे. आपण जे काही ॲक्टिव्हिटी दिवसभरामध्ये करतो किंवा कुठलीही एक्सरसाइज आपण करतो, हं. त्याच्यानंतरनं स्ट्रेचिंग करून त्या मसलला परत पूर्ववत करणे हे जास्त गरजेचं आहे. तुम्ही आत्ता म्हणालात, की मुलं खेळतात आणि घरी येतात, म्हणजे स्ट्रेचिंग करत नाहीत किंवा काही. तर ह्या सगळ्या प्रकारामुळे त्यांच्या परफॉर्मन्सवरती पण परिणाम होतो. परफॉर्मन्स हळू कमी व्हायला लागतो. कारण आखडलेले स्नायू जसं मी सांगितलं, की रेंज ऑफ मूव्हमेंट जी आहे जॉइंटची, नैसर्गिक क्षमता आहे जॉइंटची, ती हळू कमी व्हायला लागते आणि त्यांना सुलभतेने हालचाल करता येणं किंवा वेगामध्ये पळता येणं, ह्या कुठल्या गोष्टी करण्यामध्ये प्रत्येक हालचालीमध्ये मर्यादा यायला लागतात आणि त्याचं कारण ठरतं इंजुरीसाठी. ओके. हे आखडलेले स्नायू म्हणा किंवा रेंज ऑफ मूव्हमेंट कमी झालेली आहे, ही इंजुरीसाठी कारणीभूत ठरतात आणि त्यांच्या परफॉर्मन्सवरती पण त्याचा विपरीत परिणाम आपल्याला बघायला मिळू शकतो. त्याच्यामुळे हे स्ट्रेचिंगचं सेशन करणं हे खूप महत्त्वाचं आहे. ओके. सो अर्थात मला वाटतं याचं उत्तम उदाहरण म्हणजे विराट कोहली आहे. तो जेवढा डिसिप्लिन आहे, त्यामुळे त्याचं आत्ता आपण बघतोय त्याची ग्रोथ, त्याचं आयुष्य किती सुधारलेलं आहे म्हणा किंवा तो ग्राफ वाढत चाललेला आहे. अगदी बरोबर, अगदी बरोबर. डिसिप्लिन आणि तुमचं जे काही रुटीन आहे ते तुम्ही फॉलो करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न केला, तर तुम्ही नक्की तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये यशस्वी होऊ शकता. जस्ट याच्यावरून मला एक प्रश्न सुचला आहे, की नॉर्मली आपण बघतो, की आपण खाली वाकल्यावरती आपल्या पायाचे अंगठे आपण धरतो. म्हणजे मला तर आठवतं, की मी आजही धरू शकतो. लहानपणी मी धरतच होतो, की ती सहज क्रिया होते, व्यायामाचा भाग म्हणून. पण आजकालच्या मुलांना अंगठे धरताना त्रास होतो, तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. मग एक्झॅक्टली हे का होत असेल? काय प्रॉब्लेम आहे? याचं मुख्य कारण म्हणजे आखडलेले स्नायू. ओके. आणि ह्याचं आखडलेले स्नायू का आहेत? तर तुमचं दैनंदिन जे काही ॲक्टिव्हिटी आहेत, सतत आपण पाय फोल्ड करूनच बसलेलो असतो. पूर्वी हां. मांडी घालून बसलं जायचं, खाली बसलं जायचं. आता सतत पाय फोल्ड असतात, खुर्चीवरती आपण बसतो. त्याच्यामुळे मुख्य काफ आणि हॅमस्ट्रिंग म्हणजे मागचे मांडीचे स्नायू आणि पोटरीचे स्नायू ओके. हे पूर्णपणे आखडलेल्या स्थितीमध्ये असतात हं. आणि त्यामुळे हे सगळे त्रास होत आहेत किंवा ही जी तुमची रेंज ऑफ मूव्हमेंट कमी हां. झालेली आहे. प्रत्येक जॉइंटची एक रेंज ऑफ मूव्हमेंट आहे. नैसर्गिक हालचाल करण्याची क्षमता आहे. ओके. ती हालचाल करण्याची क्षमता हे आखडलेले स्नायू आहेत त्यामुळे कमी होते आणि हळू आपल्याला अगदी जी सहज आपण लहानपणी हालचाल करू शकायचो, की आपला हात आपल्या पायाच्या अंगठ्यांपर्यंत पोहोचू शकायचा, तो आता पोहोचू शकत नाही. त्याचं कारण ओके. मुख्यतः हे आहे. पण मग समजा हे रिलीफ करायचं असेल आणि परत ती क्रिया करता येऊ शकते, असं जर असेल, तर त्यासाठी काय एक्सरसाइज देऊ शकतो आपण? काही सिंपल एक्सरसाइज आहेत जसं की पश्चिमोत्तानासन आहे, ह्याच्यामध्ये तुम्हाला काफ हॅमस्ट्रिंग तुमचे ताणले जातात. किंवा पादांगुष्ठासन आहे. म्हणजे तुम्हाला काही करायचं नाही. एक टॉवेल किंवा ओढणी आपल्याला पावलावरती टाकायची आणि हळूच पाऊल असं 90 डिग्रीपर्यंत वरती उचलायचं आहे. ओके. तर असे काही सिंपल एक्सरसाइज आहेत, की ज्याला तुम्हाला काफ आणि हॅमस्ट्रिंग मसल सोडवता येतात आणि त्या ओके. मसलवरती जर तुम्ही काम केलं, तर तुम्ही नक्की ती फ्लेक्सिबिलिटी पुन्हा मिळवू शकता. नॉर्मली आपण बघतो, की समजा कंबरदुखी असेल, तर लोकं बेल्ट वापरतात, जेणेकरून रिलीफ मिळेल किंवा गुडघेदुखी असेल, तर नी कॅप लावतात. सो त्यांनी खरंच रिलीफ मिळतो का? बघितलं तर बेल्ट हा काही इलाजाचा भाग नाही. आपण जो आपला जॉइंट आहे, हां. त्या किंवा जिथे पेन एरिया आहे कमरेमध्ये समजा आपल्याला मूव्हमेंट तिथे थांबवायची आहे, हं. त्यासाठी त्याचं फिक्सेशन करण्यासाठी किंवा आधार देण्यासाठी तो बेल्ट वापरला जातो. ओके. पण त्याचा एक दुष्परिणाम बघायला मिळतो, तो म्हणजे त्याच्या आजूबाजूचे जे स्नायू आहेत, ते आळशी बनायला लागतात. ओके. म्हणजे त्या स्नायूंची हालचाल करण्याची क्षमता हळू कमी होते. मानेमध्ये बेल्ट लावल्याने, कमरेमध्ये बेल्ट लावल्याने तिथल्या स्नायूंची हालचाल कमी होते आणि हे जे सगळे जे बेल्ट आहेत, हे तिथे कॉम्प्रेशन क्रिएट करतात. म्हणजे ओके. दाब निर्माण करतात. तर त्याऐवजी जर आपण काही असे सहज सोपे बेल्ट वापरू शकलो, की ज्याच्यामध्ये त्या जॉइंटचं करेक्शन होईल किंवा हां. मसलला आधार मिळेल, अशा प्रकारे काही लिफ्ट करण्यासाठी काही बेल्ट वापरू शकलो,
तर तशा ओके. प्रकारचे बेल्ट वापरणं हे जास्त सुरक्षित असेल. आणि निकॅपनी पण फरक पडतो का? निकॅप पण कुठल्या केसमध्ये त्यांनी वापरायला दिलेली आहे, ते बघणं जास्त गरजेचं आहे. निकॅपनी गुडघ्याच्या आजूबाजूच्या स्नायूंना आधार मिळतो. पण जसं मी मगाशी सांगितलं, की हा उपचार पद्धतीमध्ये येणारा भाग नसून हा प्रिव्हेंटिव्ह थोडासा ओके. आहे. आता नॉर्मली आपण टीव्हीवरती किंवा आता सोशल मीडियावरती खूप सारा ॲड बघतोय, की आपण असं वाकून बसतो. ते जो बेल्ट आलाय, तो बेल्ट लावला की आपण सरळ बसू शकतो. अशा टाईपचे काहीतरी बेल्ट आहेत. सो ते किती योग्य आहेत? मला वाटतं की प्रत्येकाची शरीररचना ही वेगवेगळी असल्यामुळे हं. आपण एकच एक युनिव्हर्सल साइजचा किंवा युनिव्हर्सल प्रकारचा बेल्ट वापरण्यापेक्षा जर सिंपल असा ओढणीनी वगैरे बांधता येण्यासारखा बेल्ट आमच्या YouTube चॅनलवरती पण आम्ही व्हिडिओ त्याचा दिलेला ओके. आहे. तो तुम्ही बघू शकता. अ, आणि ते जास्त चांगल्या प्रकारे तुम्ही पोश्चर करेक्शनकडे तुम्ही त्या बेल्टनी जाऊ शकता. ओके, ओके. म्हणजे जे बाजारातले बेल्ट आहेत ते एकाच साइजमध्ये असल्यामुळे आणि ते फक्त कॉम्प्रेशन क्रिएट करत असल्यामुळे काही बेल्ट आहेत आमचे, की चेस्ट लिफ्ट हां. ज्याच्यामध्ये नावाप्रमाणेच चेस्ट लिफ्ट होते. ओके, पेल्विक लिफ्ट त्याच्यामध्ये तो बांधल्यानंतर तुमचं पेल्विक हे लिफ्ट होतं. ओके. सो त्याच्यामुळे मणक्यांवरती आलेला ताण हा निघून जाण्यास तुम्हाला मदत मिळते आणि तुमचं पोश्चर हे चांगल्या प्रकारे राहतं. सो अर्थात सरांनी आता सांगितलंय, तुम्हाला जर असं वाटतं, की तुमचं पोश्चर करेक्ट करायचं असेल, सो त्यासाठी त्यांनी काही व्हिडिओज बनवलेत. ते त्यांच्या YouTube चॅनलवरती आहेत. योगा प्लस नावाने त्यांचा YouTube चॅनल आहे. तो तुम्ही तिथे जाऊन सर्च करू शकता. ते व्हिडिओ बघू शकता आणि डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा याची लिंक आहेच आहे. ओके. सो आता आपण जरा शेवटाकडे येऊयात. लोकांना रोजच्या जीवनामध्ये समजा एक्सरसाइज करायची आहे, सो ती कुठली योग्य असली पाहिजे? म्हणजे रोज चालणं किंवा जिम करणं की अजून काही? बघा व्यायाम करण्यासाठी खूप सारे मार्ग आहेत तुमच्याकडे. सर्रास चालण्याचा व्यायाम सांगितला जातो. हं, पण मी असं सांगेन, की तुमचा गोल काय आहे? तुमचं ध्येय काय आहे? त्यानुसार तुम्ही व्यायाम प्रकार निवडावा. हं. आणि खूप सारे व्यायाम प्रकार आहेत, जसं की आपण चालायला जाऊ शकतो, स्विमिंग, जिम, योगासनं. तर आपलं एज ग्रुप आणि आपलं शरीराची गरज, आपलं दिवसभराचं काम त्याला काउंटर स्ट्रेच मिळेल, हं. अशा प्रकारचे व्यायाम प्रकार करणं जास्त गरजेचं आहे. ओके, तर ज्यांचं बैठं काम आहे, त्यांनी शक्यतो स्ट्रेचिंगचे वगैरे एक्सरसाइज करावे. ओके. जे जे यंग एजमध्ये मुलं आहेत, त्यांनी जिम वगैरे करायला काही हरकत नाही. अगदी 40शी पर्यंत पण जिम करायला काही हरकत नाही. आणि त्याच्याबरोबर जसं मी मगाशी सांगितलं, की स्ट्रेचिंगचे व्यायाम प्रकार हे गरजेचे आहेत. हां. सगळ्यात शेवटी एक स्ट्रेचिंग सेशन घेणं हे जास्त गरजेचं आहे. पण तुमचं प्रोफेशन काय आहे? त्यानुसार तुम्ही जर व्यायाम प्रकार निवडला, तर ते जास्त फायद्याचं ठरू शकतं. ओके. सो अजून एक सांगू शकतो, की जे काही व्यायाम प्रकार आपण करतोय, त्यासाठी आपल्याला वेळेच्या काही कधी मर्यादा येतात किंवा काही. तर आमच्या YouTube चॅनलवरती आम्ही अगदी 30 सेकंद, 1 मिनिटाचे पण एक्सरसाइजचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. योगा ओके. प्लस संजीवन योगा थेरपी या नावाने YouTube चॅनल आहे. तर तिथे तुम्ही नक्की भेट द्या आणि अगदी 1-1 मिनिटाचे एक्सरसाइज आहेत. त्यापैकी तुम्ही कुठलेही 4-5 एक्सरसाइज जरी केले, हं. त्याच्यामध्ये ते कुठल्या स्नायूंवरती काम करतायत, कुठल्या त्रासांमध्ये करणं गरजेचं आहे, हे पण आम्ही तिथे मेन्शन केलेलं आहे. सो तुम्ही त्याचा नक्की लाभ घ्या. ओके, ओके. सो सरांनी आत्ता जे सांगितलं आहे, त्या आय बटनवरती पण तो व्हिडिओ दिसतोय. तुम्ही तिथे क्लिक करून सुद्धा डायरेक्ट सरांच्या चॅनलवरती जाऊ शकता आणि ते व्हिडिओ तुम्ही बघू शकता. ओके. सर आता आपण शेवटाकडे येऊयात. समजा एखाद्याला त्रास आहे आणि त्यांना तुमच्याकडे येऊन ट्रीटमेंट घ्यायची आहे. साधारण त्याची प्रोसिजर काय असते? प्रोसिजर अगदी सिंपल आहे. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला एक फोन करून अपॉइंटमेंट फिक्स करायला लागेल. अपॉइंटमेंटची वेळ ठरल्यानंतर तुम्ही तुमचे जे काही रिपोर्ट्स आहेत, बरेचसे पेशंट ऑलरेडी खूप साऱ्या ठिकाणी जाऊन आलेले असतात. त्याच्यामुळे त्यांना एक्स-रे, एम-आर-आय हे ऑलरेडी तयार असतात. तर ते रिपोर्ट्स घेऊन तुम्हाला आमच्याकडे भेट द्यायची आहे. माझे गुरु आणि सीनियर माझे कलीग डॉक्टर अनुराधा पंडित असतात, ज्या हं, योगा आणि नॅचरोपॅथीच्या डॉक्टर आहेत. त्या तुमची पूर्ण तपासणी करतील. तुमचा त्रास काय आहे ते जाणून घेतील. तुमचा एक केस पेपर बनवला जातो. हं. त्याच्यानंतरनं आम्ही एक डिजिटल पोश्चरल एनालिसिस सिस्टम आमच्याकडे आहे. तुमचे वेगवेगळ्या अँगलनी फोटोज काढले जातात आणि ओके. ते त्या सिस्टममध्ये दिल्यानंतरनं एक 6 पानांचा डिटेल रिपोर्ट आणि तुमचा पोश्चर स्कोर तिथे आम्हाला ओके. मिळतो. त्यानंतरनं एक डेमो सेशन आम्ही तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट प्रोव्हाईड करत असतो. ओके. ज्याच्यामध्ये जे एक्सरसाइज आम्ही संजीवन योगा थेरपीचे पुढे तुमच्याकडून करून घेणार आहोत, हं. त्यापैकी काही एक्सरसाइज आम्ही करून घेतो.
खूप साऱ्या लोकांना ह्या डेमो सेशन नंतरच परिणाम बघायला मिळतो ओके. आणि आम्ही सांगतो की तुम्हाला अगदी 1% जरी या डेमो सेशनमधून रिलीफ मिळाला असेल, हं. तरीही तुम्ही पुढे एनरोल करा आणि त्यानंतरनं तुम्हाला खूप छान त्याचा फायदा बघायला मिळेल. ओके. प्रत्येक व्यक्तीचा त्रास हा कमी अधिक प्रमाणामध्ये वेगवेगळा असतो. सो कोणाला 1 महिन्याचे सेशन्स पुरेशी असतात, तर कोणाला 3 महिने सुद्धा हं. दुखण्यातून बाहेर येण्यासाठी लागू शकतात. त्याच्याबरोबर आम्ही घरी करण्यासाठी सिंपल एक्सरसाइजचं एक पी-डी-एफ प्रत्येकासाठी कस्टमाइज असं बनवून देत असतो. जे एक्सरसाइज कसे करायचे ते पहिल्या आठवड्याभरामध्ये आम्ही शिकवतो आणि त्यानंतरनं तुम्हाला ते घरी साधारणतः एक 15 ते 20 मिनिटं काढून ते एक्सरसाइज घरी करायचे असतात. ओके. सो असा हा पूर्ण सिस्टीम आहे. आज कुठेही आपण गेलो तरी कन्सल्टेशनसाठी पण आपल्याला पैसे द्यायला लागतात हां. किंवा डेमो सेशन वगैरे पण फार विरळ लोकं आहेत, की जे डेमो सेशन फ्री ऑफ कॉस्ट देतात. पण ही थेरपी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी आणि जास्तीत जास्त लोकांना त्याचा लाभ घेता यावा, यासाठी आम्ही मोफत कन्सल्टेशन आणि मोफत डेमो सेशन हे आम्ही ठेवलेलं आहे. ओके, ओके. म्हणजे आपण याची फी चार्ज नाही करत काही? डेमो सेशन आणि कन्सल्टेशनसाठी आम्ही काहीही चार्ज करत नाही. सो अर्थात सरांनी सांगितले, समजा तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे, तर एक्झॅक्टली एक वेळ काढून, एक दिवस काढून तुम्ही नक्की सरांच्या योग संजीवनी या थेरपीला जाऊन भेट देऊ शकता, जेणेकरून तुमच्या आयुष्यात जो काही त्रास आहे, तो नक्कीच कमी होईल. ओके. सर आता काही आपले प्रेक्षक जे आहेत, ते बाहेरच्या देशातले आहेत, म्हणजे यूएस, कॅनडा, वेगवेगळ्या कंट्रीजमधले ऑडियन्स आपले आहेतच. सो त्यांना समजा हे शक्य नाही आता येऊन तुमच्याकडे कन्सल्टेशन घेणं शक्य नाही. सो त्यांच्यासाठी काय ऑप्शन आहे का? हो, नक्कीच. आपण ऑनलाईन कन्सल्टेशन पण प्रोव्हाईड करतो. तुम्ही एक फोन करून फक्त वेळ फिक्स करा. त्या वेळेला डॉक्टर अनुराधा पंडित अवेलेबल होतील आणि तुमचं कन्सल्टेशन करतील. इव्हन तुम्हाला काही प्रमाणामध्ये तुमच्या दुखण्यातून बाहेर येण्यासाठी विदाऊट रोप बेल्ट करता येतील ओके. असे काही एक्सरसाइजचे प्रोटोकॉल तुमच्याकडून करून घेतले जातील आणि जेव्हा तुम्ही भारतामध्ये याल किंवा पुण्यामध्ये याल, त्यावेळेला तुम्ही सेंटरवरती भेट देऊन ॲडव्हान्स एक्सरसाइजचा लाभ तुम्ही घेऊ शकता आणि ओके. पूर्ण त्रासातून बरे होऊ शकता. वाह! म्हणजे जी लोकं सहज सेंटरवरती येऊ शकत नाहीत, ज्यांना ऑनलाईन ट्रीटमेंट हवी आहे, तर ती बेसिक ट्रीटमेंट ऑनलाईन सर म्हणालेत, की आपण देऊ शकतो. सो त्याचा लाभ तुम्ही घेऊ शकता. सो मला वाटतं सर आपण आता थांबूयात. खूप सुंदर तुम्ही मार्गदर्शन केलंय. सो तुम्ही तुमचा अमूल्य वेळ दिला त्याबद्दल खूप खूप आभार. थँक यू. धन्यवाद. तुम्हाला जर हा पॉडकास्ट आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या पॉडकास्टमध्ये एका नवीन विषयासह. नमस्कार.